बर चल मी येतो. हो. मोना बरं झालं तू आलीस. आज ना आपण जेवणात हिरव्या मिरच्याचं वाटण लावून मस्त पालकाची भाजी करूयात. रुपालीताई तुम्ही कंटाळतच नाही हो, रोज नवीन नवीन पदार्थ शोधून काढता. अगं मोना तू लहान आहेस म्हणून तुला सांगते. घरात आवडीने खाणारी माणसं असतील ना तर गृहिणीला स्वयंपाक करायला आनंदच वाटतो. अहो पण काम वाढतं ना त्यामुळे रुपालीताई. अगं तर काम पडतं म्हणलं तेवढं वाटणारच ना. पण घरात माणसं नसली आणि एकटेपणा आला ना मग लक्षात येतं की एक वेळ आपल्या माणसांसाठी काम करणं परवडलं पण हा एकटेपणा मात्र नको. अहो ते काही का असे ना, पण सध्या तुमच्याकडून मी नवीन नवीन डिश शिकतेय. हा मग मी तुझी शिक्षिका झाली असं म्हणायला हरकत नाही. हो ना? हो मग. आता ही मोना सगळं हळूहळू कसं बनवायला शिकते तुम्ही बघाच. हे बघा आमचे मिस्टर, यांना ना काही शिकायचंय ना काही नवीन बनवायचा प्रयत्न करायचाय. यांचं आयुष्य एकदम निवांत सुरू आहे. अहो उठा आणि असं लोळण्यापेक्षा ना मला काहीतरी मदत करा, तेवढंच पुण्य लागेल तुम्हाला. मोना अगं माझ्या बायकोनं कमवलेल्या पुण्यावर आज मला आराम करायला मिळतोय, करून दे की. हो रुपालीताई तुम्ही समजवायचं सोडून तुम्ही हसताय का? अहो तुम्ही उठा म्हटलं ना, उठा. त्याचं करावं भलं ते म्हणतंय माझंच खरंच. बघितलं का विनायकराव, दिप्या ती तुला चांगलं सांगायला लागली तर तिला शिकवायला लागलास वे. अहो बापू ते कसं आहे दीपकराव? हा अहो सासरान सुनेची जोडी म्हणजे एक नंबर असत्या. त्यामुळे तुम्ही ना मोनाच्या बापूच्या नादालाच लागू नका. बरं मोना चल लवकर. अगं डब्याबरोबर आपल्याला काहीतरी पौष्टिक बनवून द्यायचं अमोलला. अहो अजून काय बनवायचं रुपालीताई? अगं तू चल तर खरं, मग सांगते तुला. चल अमोल. अहो तुम्ही अजून आवरलं नाही का? स्कूलला नाही जायचंय? हो मम्मा जायचंय की मला स्कूलला. आज आमच्या शाळेमध्ये गाण्याचा क्लास आहे. अमोल पण खरंच बरं वाटत नसेल तर 2-3 दिवस मस्त आराम कर बाळा. काही गरज नाही, आमचा अमोल एकदम स्ट्रॉंग आहे. काय अमोल? यस बाबा मी एकदम ओके आहे. आणि तसं बी जेव्हा घरी बसून काय आराम करतोय वय, एका जागी बसेल तेव्हा अमोल कुठला. हा दिप्या, अरे तोच त्याचा आराम आहे. बरं तू जा शाळेत, पण काही त्रास झाला तर लगेच सांगायचं. यस बा तू काही काळजी करू नकोस, मी तुला नक्की कळवेन. बरं जा शाळेत. आणि ऐक ना, आज डब्यात काय द्यायचंय? तू देशील ते काही चालेल. अरे अमोल तुझा डबा बनवायला घेतलाय मी. रुपालीताई काय बनवलंय तुम्ही? अगं चपात्याची कणिक भिजवून झालीये, भाजी करायची राहिलीये. आणि अमोल तुझ्या डब्याबरोबर आज मी रव्याचा पौष्टिक लाडू पण देणार आहे. हो का प्रतिमा? हो, आणि तू डबा सगळा संपवलास ना तर घरी आल्यानंतर चॉकलेट सुद्धा देणार. यस प्रतिमा, पण मग मला तुझ्याची भाजी खायची आहे. आता कसं भांजे लय भारी बोललाय तुम्ही. दिदे मला पण आज तुझ्या हातची भाजी खाऊ वाटते. यस मा, आज तू बनव ना भाजी प्लीज. अमोल अरे मी तुझ्या सगळ्या मित्रांसाठी पण बनवायला घेतलं होतं. यस मोठीमा, तू लाडू बनव आणि मा तू पण भरपूर भाजी बनव बर का, कारण आज तुझ्याची भाजी मी माझ्या फ्रेंड्सला देणार आहे. बरं उत्साह बघायचा. मग उत्साह पाहिजेच. अमोल म्हणजे उत्साह. काय? यस बाबा. मी काय म्हणते, पण हाच उत्साह जरा व्यायामात दाखवला तर काय दिप्या? नाही दिप्या नाही दिदे, दिप्या नाही. अरे मामा अरे उठ लवकर, तूच माझा व्यायाम घेऊ शकतोस ना. हा बरोबर दिप्या, डॉक्टरांनी त्याला जो व्यायाम करायला सांगितलाय तो तू त्याच्याकडनं करून घ्यायचा. उठ उठ उठ. मी बघते स्वयंपाकाचं. मी पण बघते. कदम आवडतो मी. पकड 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 पकड. आता
गावला आता गावला आता गावला आता गावला 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 ओय! ओय! चल, 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 चल. ओ भांजे अहो लग्न झालंय आता माझं हा मी आता काय शाळेत राहिलोय का व्यायाम सोडून ही काय करायला लावताय मला व्यायामच आहे वय थांब तुला दाखवतो आता गावला 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 जर 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 गावला भांजे एवढा एवढासा जीव तुमचा आणि एवढं दमवलं होय मला अहो एवढा आजारी असताना पळायची काय गरज आहे सांगा बरं मामा आम्ही अजून नाहीये एकदम फिट आहे फिट तर फिट आहे म्हणणे तुम्हाला फिटनेस दाखवायला मीच गावलो होय हसू नका व्यायाम काय करायचं सांगा आधी मामा अरे माणूस मला सगळे सांगितले तू चल आपण करूयात व्यायाम चला भांजे तुम्ही आज लय दमवलं बरं का मला आम्हाला काहीच नाही आपण उद्यापासून आणखी व्यायाम करूयात काय ए बाबा जातो मी तू पण ना ही सगळं सोडा तुमची तब्येत नक्की बरी आहे ना आता अरे हो मामा मला फक्त चक्कर आली होती बाकी काही नाही भांजे तुम्हाला नक्की चक्कर कशी काय आली हो इथून पुढं आपण ज्या ज्यावेळी एकत्र असू ना ते फक्त अमोलसाठी असू इथून पुढं आपल्यात नवरा बायकोचं नातं नसतं लागतं नातं नसतं लागतं अरे काय नाही मी त्या दिवशी खूप खेळलो ना म्हणून माझी चक्कर आली बर ठीक आहे पण परत जर का असं झालं ना तर आम्हाला लगेच सांगायचं काय अरे हो मामा मी नक्की तुला सांगेल अरे अमोल बाकी काय नाही रे तुझे मा आणि बाबा तुझी लय काळजी करत असतात बघ ठीक आहे मामा मी आता स्वतःची काळजी घेईन आणि मामा हे पण विसरू नकोस की मी खूप स्ट्रॉंग आहे 86 मुलगा मी 86 शहनशाह भांजे हे शहनशाह प्रकरण म्हणजे काय साधं नव्हतं बरं का म्हणजे मामा तुला सांगतो नंतर चल आपण जाऊन आवरूया चल मामा आता सांग ए बाबा सांगतो की नंतर बर बर सांगतो सुरुवातीला मी आज गावात होतो ना तेव्हा दीदीला माहितच नव्हतं तुझा बाबा कसा दिसतोय काय अरे हो तर दाजीबा दीदीवर बोलताना लपून लपून बोलायचं असं का पण ते कसं रे मामा अरे काय विषय आहे माहितीये का दाजीबा काय करायचे दीदी दिसली की लगेच कुठल्या तर झाडावर चढायची आणि मग दीदीवर बोलायची तुला सांगतो त्या दोघांची पहिली भेट म्हणजे आहे ना जगा वेगळी भेट होती बघ मामा तू आधी सांग ना मा आणि बाबांच्या अरे की भीतीबद्दल तुला सांगतो आपला आरोजात आहे ना त्याची विट्टी एकदा झाडावर अडकलेली अरे एवढी एवढीची विट्टी काढायला त्याची झाडावर चढलेले तुला सांगतो आम्ही लय मजा करायचो बघा आज गावात सही का मामा हे काय दा ए बाबा आता काय झालं तू चल प्लीज चल अरे चल 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 ना अरे अमोल मोना जरा हळूहळू लाडू भर नाही तर फुटतील हा आणि हे झालं ना की पटकन आवरून घ्यायचं किती गडबड चालली आहे रुपा इथे तुमची अगं मला हे आवरून भाजी बनवायला घ्यायची आहे ना हो काय बोलते तुम्ही आज तर भाजी माणसं पण होणार आहेत ना मग बनवू दे ना त्यांना तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय मोना तू जास्त प्रश्न न विचारता कामं कर ना पटपट अरे वा मोना अगं छान केलीस की लाडू हो असं आणि आता फक्त भाजी आणि चपाती राहिली बरं तुम्ही चपात्या बनवायला घ्या मी भाजी करते हो अगं आपण ना तुला कामाला नाही का जायचं आज हो निघायचंय की पण आज जरा उशीर आहे अगं मग तोपर्यंत आवरून घे ना तुझं आणि अमोलच्या डब्याची काळजी नको करू मी बनवते सगळं रुपाली ताई अहो अमोलला आज माझ्या हातची भाजी खायची आहे तुम्ही चपात्या करा मी बनवते भाजी अगं आपण ना तू आता इथं घरात काम करणार
परत ऑफिसला जाऊन काम करणार, त्यापेक्षा मी बनवते ना. हा, आणि आम्हाला कळणार सुद्धा नाही भाजी कोणी केली ते. ताई, अहो आम्हाला कळायला लागले तेव्हापासून मी जे बनवते तेच खातोय तो. पटकन ओळखेल भाजी कोणी बनवली आहे ते. अपर्णा प्लीज विश्वास ठेव ना माझ्यावर. मी व्यवस्थित डबा बनवेन त्याचा. अहो ताई, असं नाहीये काही. तुम्ही एकट्या कशाला सगळं करत बसताय? मी करते की मदत. अगं हे एकटी कुठे, मी मोना आहे की माझ्या मदतीला. हा, मग मोना आहे की. आपण पटापट करूया सगळं. तुम्ही खरंच चपात्या करायला घ्या, मी भाजी बनवते. अपर्णा, जे झाले त्यासाठी तू अजून मला माफ केलं नाहीयेस ना? एक मिनिट ताई, अहो त्याचा काय संबंध आहे इथे? म्हणूनच तू मला काही बनवून देत नाहीयेस. तुझा अजूनही राग आहे ना माझ्यावर? ताई, अहो असं काही नाहीये. स्वप्नील सरांना निघायचंय, त्यांचा डबा आहे, अर्जुनचा डबा आहे, अमोलचा डबा आहे. खूप घाई होईल ना सगळी. म्हणून म्हणतेय मी तुम्हाला मदत करते, मी बनवते भाजी. आणि रुपाली ताई, रागाचं म्हणाल तर खरंच माझा तुमच्यावर राग नाहीये. हा, पण अजूनही तुम्ही ज्या गोष्टी केल्यात ना त्या मी पचवू शकले नाही, हेही तितकंच खरं. वंस, अहो तुम्ही काय बनवणार आहे सांगा ना, मी तुम्हाला देते. हो रुपाली ताई, अहो खरंच मला तुमची आज अशी अवस्था बघवत नाहीये. हो मोना, आत्ता नाही. आपण नंतर बोलूया प्लीज. असं म्हणताय का? ठीक आहे, मी जाते. पण रुपाली ताई, मला एक गोष्ट सांगायची होती. हो, हे जर असंच चालत राहिलं ना तर तुमच्या शब्दाला तितकीच किंमत मिळेल जेवढी आत्ता मिळाली. मोना थांब. काय म्हणालात का तुम्ही? उगाच नाटकं नको करू. काय म्हणलीस तू आत्ता? रुपाली ताई, अहो तुम्ही कदमांच्या घरातली थोरली सून आहात. आणि वंस तुम्हाला कशा बोलल्या? अहो स्वतःच्या थोरल्या जावेचा असं पाण उतारा कोणी करतं का? अच्छा, म्हणजे तुम्हाला मुद्दाम भडकवायला आलीस का इथं? रुपाली ताई, एक तर तुमचा या घरात कोणीच विचार करत नाही, कोणी सुद्धा नाही. आणि आज मला तुमची दया वाटली म्हणून मी इथे आली आहे. आणि तुम्ही उलट माझ्यावर शंका घेताय का? तू माझ्यावर दया दाखवावीस एवढी वाईट वेळ अजून माझी आलेली नाही. मोना, रुपाली ताई, असं जर चालत राहिलं ना तर असं किती वेळ लागणार आहे वाईट व्हायला? मोना, हा, तुम्ही माझ्यावर चिडा, पण नंतर ना जरा थंड डोक्याने विचार करा. तुम्ही छोट्या सरकारांची आई व्हायचं स्वप्न बघताय ना, आणि इकडे वंच तुम्हाला त्यांच्यासाठी साधी भाजी बनवू देत नाही. रुपाली ताई, साधी भाजी. तू नको काळजी करूस, मी माझं स्वप्न नक्की पूर्ण कर. कळलं? रुपाली ताई, मला असं वाटतं की तुम्ही विसरताय. तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना की वंच किती हुशार आहे, आणि त्या तुम्हाला हे सगळं इतक्या सहज करू देतील असं वाटतंय का? कसं आहे ना मोना, प्रत्येक वेळी हुशारी नाही कामी येत. आणि एक लक्षात घे, संधी प्रत्येकाला मिळते. थोडं थांब. नाही मी माझ्या मनासारखं सगळं घडवून आणलं ना तर नाव लावणार नाही रुपाली. बापरे, पण सध्या तुम्ही बोलताय तसं काही दिसत नाही हो रुपाली ताई. पण हा, तुम्हाला स्वतःवर एवढा विश्वास आहे तर मग ठीक आहे. आणि हा, मी आहे हा तुमच्या बरोबर. काही मदत लागली ना तर मला सांगा रुपाली ताई. सध्या मला एकटं सोडायची मदत केलीस ना तरी खूप आहे. निघत जातीये. आणि रुपाली ताई, म्हणजे मला असं वाटतं की ना तुम्ही पण आत्ताच आतमध्ये यावं. म्हणजे पत्या पटपट उरका, अशी कलेक्टर मॅडमची ऑर्डर यायची आणि तुम्ही काहीच बोलू शकणार नाही. मग तुम्हाला परत गप्प बसावं लागेल. मोना, मारा मारा मारा. अहो भांजे, अहो मला ऑफिसला जायचंय आणि तुम्ही व्यायाम करून पण राबवताय मला. मामा, आई तू ऑफिसला जायला फ्रेश होते. चल खेळ. खेळ म्हणे खेळ. नक्की डोक्यात काय आहे हो तुमच्या?
ओ यात खुश होण्यासारखं काय आहे? बरं झालं अडकली, मला ऑफिसला जायचं. आम्हा थांब दे. अरे परत काढू की बाबा, लय उशीर होईल आता. काय रे काय रे काय बाबा त्या झाडामध्ये फुल आहे, फुल काढून घेणार. दिप्या सकाळ सकाळ बॅडमिंटन खेळतो तू, तुला कळत नाही का? बघ ना बाबा, मामा कधी बी काही करतो. नाही तर काय. आई शपथ भांजे, माझ्यावर गेम होय. अमोल बाळा ऐक ना, मी काय म्हणतोय, आपण फुल नंतर काढू, मला उशीर होतोय निघायचंय. नाही मामा, आताच पाहिजे. आपण एक काम करू ना, आपण संध्याकाळी काढू, आल्यावर मी पण खेळतो, आहे का ना दिप्या? हा हा. नाही, आताच पाहिजे, आताच. ओ. सावकाश दाजी. अमोल अरे पण अरे 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 आता इथेच खेळत होतास ना? अमोल मी ऑफिसला निघतीये बाळा. अगं आत्ता दिप्या आणि तो तिकडेच होता, बघ जरा इकडे तिकडे असेल गाडीच्या मागं. 1 मिनिट. अर्जुन तू कुठून बोलतोयस? अपर्णा मॅडम, हॉटस्पॉट देऊ का? हॉटस्पॉट. वा वा भांजे, क्या बात आहे. आज मला कळालं मोना मला हुशार का म्हणत नाही. भांजे तुम्ही तर लय पुढचा विचार केला की, ते पण एकदम झटपट. मामा कशी वाटली माझी आयडिया? अरे एक नंबर. थांबा आता पुढे काय होते बघूया. काय ग, एका मिनिटात आसगावच्या शेतात गेलीस काय? आई शपथ, मला डायरेक्ट शेंशा आठवला रे. काय दिवस होते ते. वेळ कशी बदलती बघ ना अप्पे. त्यावेळी मी तुला दिसायचो नाही तर आवडायचो, आता समोर येत आवडत नाही. जे बे सगळं हेच मी तुला रोज सांगायचा प्रयत्न करते अर्जुन. सगळं स्वतःच कसं ठरवतोस रे तू? तुला कोणी सांगितलं तू समोर आल्यानंतर मला आवडत नाही? जाऊ दे ना, सोड ना अप्पे, त्या गोष्टी बोलायलाच नको, जाऊ दे सोड. खरंच बोलायला आता या विषयावर बोलून ना काही फायदाच नाही, काही अर्थच नाही अर्जुन. उलट आपण आपलं नातं पुन्हा त्या आजगावात बहरलेल्या मैत्रीसारखं करू शकतो काय अर्जुन? अरे प्रेम, लग्न हे सगळं नंतर आलं आपल्या. आधी आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. माझ्या आयुष्यातला माझा पहिला मित्र आहेस तू, ज्याने मला समजून घेतलं, माझ्यावर विश्वास ठेवला. तसेच परत मित्र होऊ ना एकमेकांचे. अप्पे, आपल्यातल्या मैत्रिणी घरामध्ये एवढा फरक पडला नसता, पण आत्ता पडतोय. हा फरक समजून घेतो. आपण आता त्यावेळी सारखे मित्र नाही राहिलो. पण आपल्या मैत्रीची कधीतरी सुरुवात केलीच होती, तशी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू. एक प्रयत्न करूया ना.
अर्जुन